नीलम गोऱ्हेंकडून महिलांच्या मनातले मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा उल्लेख करण्यात आलाय। नीलम गोऱ्हेंच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा चर्चा सुरू झाल्या। मुंबई महानगरपालिका महायुतीनं जिंकल्यानंतर उद्धव ठाकरेंना माझं अभिनंदन करावं लागेल असं वक्तव्य मंत्री आशिष शेलार यांनी केलंय। मतदार यादीतला घोळ आणि दुबार मतदार यावर विरोधक कथानक करायचा प्रयत्न करत होते। आता त्यांचं कथानक उघडं पडलं असल्याची टीका सुद्धा त्यांनी यावेळी केलेली आहे। नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांचे बॅनर काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। महाड नगरपालिकेनं गाडी आणि कर्मचारी फिरवत रस्त्यावर लावलेले राजकीय पक्षांचे बॅनर सुद्धा हटवलेले आहेत। पुण्यातील बाजीराव रोडवर एका टोळीतील गुंडांनी दुचाकीवर जाणाऱ्या 3 तरुणांवर कोयत्यानं हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असल्याची माहिती आता मिळतेय। पुण्यामध्ये नव्यानं उदयास येणाऱ्या माया टोळीचं हे कृत्य असल्याचं समोर आलंय। गणेश काळे याच्या अंत्यविधीला त्याचा भाऊ आरोपी समीर काळेनं हजेरी लावली। जेलमधून येत समीर काळेनं भावाचा अंत्यविधी केला। टोळी युद्धातून समीर काळे याचा बदला घेण्यासाठी गणेश काळेची गोळ्या झाडत त्याची हत्या करण्यात आली। धुळ्यामध्ये एका 2.5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याच्या संशयावरून एका 80 वर्षीय वृद्धाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। विश्वकर्मा नगरमध्ये एक वृद्ध लहान मुलीची छेडछाड करत असल्याची तक्रार 112 या हेल्पलाईनवर प्राप्त झाली। घडलेल्या प्रकारामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। भांडूपच्या हनुमान नगर परिसरामध्ये पुन्हा एकदा बिबट्यानं हजेरी लावली आहे। नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरलेली आहे। बाबूराव कंपाऊंड खदान परिसरामध्ये बिबट्या शिरल्याची माहिती समोर आली। स्थानिकांच्या माहितीनुसार बिबट्याने एका कुत्र्यावर सुद्धा झडप घालून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता। तळेगाव चाकण राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः दयनीय अवस्था झाली होती। प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासन लक्ष देत नव्हतं। काय म्हणायचं या प्रशासनाला असा सवाल खालुंब्रेचे गणेश बोत्रे यांनी केलेला आहे। लोणार सरोवराच्या अति क्षारयुक्त पाण्यामध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात जिवंत मासे आढळल्यानं लोणार सरोवराचं जैविक अस्तित्व आता धोक्यात आलंय। गेल्या हजारो वर्षांमध्ये पहिल्यांदाच लोणार सरोवराच्या पाण्यामध्ये जीवसृष्टी निर्माण झाल्यानं एकच खळबळ माजली आहे। छत्तीसगडमध्ये बिलासपूर स्थानकाजवळ मेमू पॅसेंजर ट्रेन मालगाडीला धडकल्यानं रेल्वे अपघात झाला। या अपघातामध्ये 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 12 जण अधिक जखमी झालेत। अपघातामध्ये ओव्हरहेड वायर आणि सिग्नल सिस्टीमचंही मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे।